कपिलेश्वर महादेव मंदिर ही जे एक तीर्थक्षेत्र म्हणून आपल्याकडे प्रसिद्ध आहे आणि त्या तीर्थक्षेत्राकडे जाणारा हा मार्ग आहे, हा पवित्र मार्ग आहे, त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे. तर अशा या तीर्थक्षेत्राचं सुद्धा आज माहिती उसाळकर जनतेला या निमित्ताने मिळेल. नगरपालिकेचं काम असताना सुद्धा एक सामाजिक बांधिलकी म्हणून विशाल भाऊ सूर्यवंशी यांनी एक दिशादर्शक फलक लावला. अतिशय आनंद होत आहे की आपल्या भुसावळ शहरातील सर्वांचे लोकप्रिय असलेले, सर्वांचे मित्र असलेले विशाल भाऊ सूर्यवंशी यांनी आज भुसावळ शहरामध्ये तुम्ही बघत असाल की कपिलेश्वर महादेव मंदिर तीर्थक्षेत्र कंधारी आणि खाली जळगावकडे जाणाऱ्या हे रस्ता आणि पुढे तिकडे यावल रायगडकडे जाणारा रस्ता हे मार्गदर्शक बोर्ड त्यांनी स्वखर्चाने बनवलेलं आहे. अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. खरं म्हटलं की हे सर्व काम करणं भुसावळ शहरातल्या सर्वच प्रभागातील लोकप्रतिनिधींचं आहे. परंतु मी खास करून विशाल भाऊंचं अभिनंदन करेन की त्यांनी अशा गोष्टी त्यांना सुचतात आणि त्यांनी त्या प्रत्यक्षात अंमलात आणलेल्या आहेत. कारण हा काही स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठीचा विषय नाही आहे. कारण लोक आजकाल स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी काही करतात, परंतु विशाल भाऊंनी हे जनतेसाठी केलेलं आहे आणि भुसावळ, यावल, रावेर या भागातल्या येणाऱ्या नागरिकांसाठी केलं आहे. आपण बघत असाल की श्री कपिलेश्वर महादेव मंदिर ही जे एक तीर्थक्षेत्र म्हणून आपल्याकडे प्रसिद्ध आहे आणि त्या तीर्थक्षेत्राकडे जाणारा हा मार्ग आहे, हा पवित्र मार्ग आहे, त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे. तर अशा या तीर्थक्षेत्राचं सुद्धा आज माहिती उसाळकर जनतेला या निमित्ताने मिळेल. ते तीर्थक्षेत्र चांगलंच आहे आणि शासनाने सुद्धा त्याच्यावर लक्ष दिलेलं आहे. परंतु विशाल भाऊने त्यांच्या परीनं जे योग्य असं त्यांनी बोर्ड लावून, मार्गदर्शक फलक लावून या शहराच्या सौंदर्यात भर पाडली आहे. या मार्गदर्शक बोर्डामुळे शहर पोलीस स्टेशनचा आपण जो रस्ता बघतोय, या रस्त्याने अनेकदा अनेक वाहन नजर चुकीने जात असतात. त्यांना या इथं कुठलाही मार्गदर्शक फलक नसल्यामुळे ते अशा प्रकारे चुक्या करतात. त्यामुळे अनेकदा इथं खोळंबा झालेला आहे. त्यामुळे हे बोर्ड लावल्यानं अशा प्रकारच्या गाड्या तिकडे घुसताना, तसेच आता पुढे आता अकलूज येथे आणि पाडळसे येथे मोठा कार्यक्रम असल्यामुळे या धार्मिक कार्यक्रमात लाखोच्या संख्येनं जनसमुदाय येणार आहे. अशा वेळेला या मार्गदर्शक बोर्डाचं निश्चितच सहकार्य सर्व जनतेला लाभणार. भुसावळ शहरातील आमचे मित्र पत्रकार विशाल भाऊ सूर्यवंशी यांच्या माध्यमातून गांधी पुतळ्याजवळ दिशादर्शक फलक लावण्यात आलेले आहे. यामध्ये जे बाहेरगावून जे नागरिक येतात यांच्यासाठी कंधारी भागामध्ये जे तीर्थक्षेत्र आहे, जे महत्त्वाचं स्थान आहे कंधारीमधले महादेव मंदिराचं तीर्थक्षेत्र, याचं दिशादर्शक फलक यांच्या माध्यमातून लावण्यात आलेलं आहे. वास्तविक हे सामाजिक नगरपालिकेचं काम असताना सुद्धा एक सामाजिक बांधिलकी म्हणून विशाल भाऊ सूर्यवंशी यांनी एक दिशादर्शक फलक लावला आहे. खरंच चांगला स्तुत्य असा उपक्रम त्यांनी या माध्यमातून लावलेला आहे. त्यामुळे लोकांना कंधारीमधील एक तीर्थक्षेत्राची ओळख होईल आणि यावल रावेरकडील जे बाहेरगावून जे नागरिक येतात त्यांना यावल रावेरचा बोर्ड दिसेल, कंधारीचा बोर्ड दिसेल, जळगावचा बोर्ड दिसेल. या माध्यमातून लोकांना बऱ्यापैकी सोयीचं हे दिशादर्शक फलक लावण्यात आलेलं आहे. की आता पाडळचा अकलूज इथे कथेचं जे आयोजन केलेलं आहे,
याचा सुद्धा या दिशादर्शकच्या माध्यमातून लोकांना त्याचा फायदा नक्कीच होणार. वाऱ्याच्या ये गाणी खोड्यावर बैसूनी खंडोबाच्या रूपानी याला माझा देवर सुरव्याच्या तेजानी निधड्या छातीनी दुश्मन गाडूनी याला माझा वाघर कस मी फेडू तुझा उपकार माझ्या राजा माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे छत्रपती शिवाजी महाराजांचा रक्त सळसळत अंगामधी सवारी शिवबा चौकामधी शूरवीर होता शिवबा माझा राजा आमचा थोर दुश्मनाच्या छातीवरती तलवारीचा वार शिलेदारात आमच्या रक्ताचा रंग एकच भगवा. आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौ सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की जय. अब समय आ गया है इंद्र प्रांत के हर इंसान को इस शैतान से मुक्ति दिलाने का वार होगा. मराठों का अंत नहीं, मुगलों के विनाश की शुरुआत है. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.